काका हा अरे डेस्क आवरत होतो. केवढा हा पसारा. आणि हा लॅपटॉप त्याच्याकडेच बघत होतात ना तुम्ही? हा आदिती म्हणजे कसं असतं बघ, म्हणजे मी एक कम्प्युटर पासून लांब पळायचो, पण आता तुम्हाला हवाहवाचं वाटतंय. काका आता तुम्ही तो वापरूही शकता. हा सुरू करू शकतो, पण मी आता नाही करणार. मला जरा नीट कम्प्युटर जमू दे. पण मी हा लॅपटॉप मात्र वापरणार आहे, अगदी मानाने वापरणार आहे. पण त्याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे. नाही नाही काका, आम्ही फक्त मदत केली. खरी मेहनत तुम्ही करताय. हे तुमचं ना नेहमीच आहे. एखाद्यासाठी काहीतरी करायचं, पण त्याचा मोबदला घ्यायचा नाही किंवा त्याचं क्रेडिट घ्यायचं नाही. नाही नाही मी नाही, पण मी तुम्हाला काहीतरी दिल्याशिवाय नाही सोडणार. मला सांगा तुम्हाला काय हवं, काय गुरुदक्षिणा हवी? गुरुदक्षिणा काय काका? हा नाही, पण अंगठा मात्र मागू नका. काका आम्हाला काही नको. हा आता हा लॅपटॉप तुम्ही वापरायला लागलात ना की आम्हाला जे मिळायचं ते मिळेल. आदिती हे डबे घे, धुवून पुसून आणले. त्यात काय भरायचं ते सुचत नव्हतं ना, म्हणून मग तसेच आणले. काय काका, त्याची काही गरज नाहीये. काका आज नवीन चॅप्टर शिकायला घ्यायचा आहे. हा मग शिक. पण घरी कळवा, उशीर होईल मग. काय कळवायचं काय त्यात? जय, तू ना अजिबात खर्च टेन्शन घेऊ नकोस, काळजीच करू नकोस. तू यांना कम्प्युटर असं शिकव ना की बास रे बास. यांची बोटं ना अशी कीबोर्डवर अशी नाचली पाहिजेत. काय अरविंद? आणि मी घेईन ना घराची काळजी. नको. का नको? का तुम्हाला घरी जायला उशीर होईल ना? नाही नाही, मी मुलांना सांगेन की बाहेर जेवून घ्यायला. नाही हं, बाहेरचं नको. मुलांच्या परीक्षा सुरू आहेत, उगाच काय. आणि मुलांचे हाल झालेले मला जाणणार नाहीत, आधीच सांगतो. जय, तू शिकव यांना. हा आणि मी सांभाळेन घर. काका नंदिनी मॅडम अजून कालच्या पेअरिंग मधून बाहेर आलेले दिसत नाही. म्हणजे केतकर काका आजूबाजूला नाही आहेत तरी तुमची बायको असल्यासारखंच वाटतं. आदिती मॅडम, एवढा मोठा डबा आज काय स्पेशल आहे का? सगळ्यांसाठी काय ना काय आणलंय का डब्यातून? नाही नाही तांगडे, हे कदम काकांनी दिलेत, म्हणजे परत केले. आदिती मॅडम, डबा धुवायचा असेल ना, मी त्या भागात चाललो तर घरी जाऊन धुवून असतो सकू येण्याच्या आधी. नको, कारण कदम काकांनी ऑलरेडी डबा धुवून दिलाय. आणि तसंही आज शकू येणार नाहीये. असं आहे का? ठीक आहे मग. अदिती, काकांच्या ट्युशन्स कशा चालू आहेत? मला सगळं कळलंय. आणि हे कुठे सांगायचं नाही आणि का सांगायचं नाही हे पण मला माहिती. टॉप सिक्रेट आहे ना? आणि काका हेच सरप्राईज देणार आहे, बरोबर? हो. जे तुझ्या घरी येऊन शिकवतो ना? हो. म्हणजे बाहेर तेच सगळं बोलणं चाललं होतं. जय, नंदिनी मॅडम, अरविंद काका तेच बोलत होते.
आणि नंदिनी मॅडम पण काल तुझ्या घरी आल्या होत्या ना? मी यायला हवं होतं ना त्यांच्यासोबत. आदिती, आज मी येऊ का तुझ्या घरी? सहजच. जय येतो ना तिथे? तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय. मला इथे वेळच नाही मिळत त्याच्याबरोबर. तिथे पण तुला नाही बोलता येणार जयरामशी. का? काकांना तिथे शिकवण्यात बिझी असतो ना. ठीक आहे, पण मग मी फक्त बघेन त्याच्याकडे. मला माहिती आहे तू नाही म्हणणार नाहीस, पण एकदा विचारलेलं बरं ना. नाही म्हणजे तू आलीस तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण आज जय येणारच नाहीये. आज काकांना मी शिकवणार आहे. हो का? हो. आणि जयराम नसेल तर तू येऊन काय करणार ना? हो ना? तू विद्येची देवता आहेस. या वयात सुद्धा शिक्षण घ्यायची इच्छा झाली ती तुझ्यामुळेच. तू मला नवी उमेद दिलीस. जय आणि आदिती सारखी माणसं जोडून दिलीस. पण ते काय म्हणतात ना, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, तसं काहीच माझं त्या कम्प्युटर शिक्षणाच्या बाबतीत झालंय. आणि या ऑफिस मधलं सगळ्यात मोठं विघ्न तुला माहिती आहेच, नंदिनी. आय एम सॉरी, म्हणजे ती चांगली आहे स्वभावाने, पण तिच्यामुळे सगळं गोंधळ होतो आणि मला त्रास होतो. आता मला थोडं जमायला लागलंय, थोडं थोडं कळायला लागलंय, पण मध्येच काहीसं होतं आणि मग आता तू विघ्न आणतायस तर तूच काय ते समजून घे. काय हो, काय इथं काय करताय? काय नाही. बरं ते जाऊ दे. घरी मुलांना फोन केलात का? आणि कळवलं का मी जाते घरी ते? अहो, मी त्यांना सांगितलंय, त्यांना फोन करून कळवलंय की उशीर होईल म्हणून, आणि त्यांना सांगितलं की बाहेर जाऊन जेवा म्हणून. शेवटी तुम्हाला हवं तेच केलं ना तुम्ही. काय हो तुम्ही असे. बरं तुम्ही निघताय का आधी तिकडे? हो. आणि काय मागितलं देवाकडे? ते नकटीचं हा लग्नाचं. ईश्य, अगं कळलं मला. परमेश्वरा, जे काही यांनी मागितलं ते दे त्यांना. काय ग, निघाली नाहीस अजून? हो, निघतेच आहे. काय झालंय? हा, असा चेहरा का पडलायस? काही नाही. जुई, मी तुला ओळखत नाही का ग? बोल ना स्पष्ट, काय झालं? नंदिनी मॅडम, आज मला अदितीच्या घरी जायचं होतं. मला वाटलं की जय आज जाईल तिकडे काकांना शिकवायला, पण काय ग? अगं वेडाबाई, आत्ता हे गेले, त्यांच्यासोबत का नाही गेलीस? हो, पण तो आज जाणारच नाहीये तिकडे. काय? कोणी सांगितलं? अगं जाणार आहे जय. हा, उलट तो आज काहीतरी महत्वाचं शिकवणार आहे आणि बराच वेळ लागणार आहे. कळतंय का? अगं म्हणून तर मी यांना आठवण करून द्यायला आले की घरी फोन केलात का म्हणून. आणि जुई, तुला जायचंय तर जा. काय ग खुळे, बघ चेहरा कसा खुललाय तो. थांब, मी आले, पर्स घेऊन येते. एकत्र जाऊया स्टेशन पर्यंत. हा,
जय जाणार आहे मग अदिती नाही जाणार आहे असं का म्हणाली? नाही, उगाच म्हणाली नसणार. कदाचित जयचं नंतर ठरलं असं. काही हरकत नाही, माझ्या जाण्याने अदितीला आनंदच होईल. कदम अजून आले नाहीत नाही. कदम फक्त निमित्त. तुम्ही जय आणि अदितीची वाट बघताय ना. येतील येतील. मी तुम्हाला खरं सांगू का, मी पण त्यांचीच वाट बघतोय. तुम्ही कुणाची वाट बघताय? जय आणि अदितीची. ते यायचं तेव्हा येतील. हा, आपण निघूया. कुठे? अहो, जरा पाय मोकळे करून येऊया. आजकाल तुला फिरायला खूप हवं असं वाटतंय. अहो, घरात बसून कंटाळा येतो माणसाला. अगं, कंटाळा कसला? आता जय आणि अदिती येतील, मग कदमाने शिकवायला त्यांच्यासमोर बसेन मी. मग मी एकटी जाऊ का? अगं, पण हरकत काय आहे? तुम्ही यायचं नाही असं ठरवलंयत का? अहो, का तसं नाही. हे बघा, हे पण आले. या या कदम या, बसा बसा. अहो, त्यांना बसू दे, तुम्ही चला. काय लावलेस का सारखे चला चला म्हणून? आत्ताच आले ते, जरा बसू दे ना मला त्यांच्या सोबत. काय जय काय शिकवतो ते बघतो. काय अण्णा? तुम्ही आता काय करणार आहात ते शिकून? हे बघ, शिक्षण कधीही वाया जात नाही. हा, काय जय, मी बसलो चालेल ना? काका, मी अरविंद काकांना जे शिकवणार आहे ना ते तुमच्या काहीच उपयोगाचं नाहीये. तसं तू मला जे शिकवलं त्याचा पण काय उपयोग नाही. कुमू दिनीचं कार्ड सापडत नाही अजून. काय त्या टकल्या कुलकर्णीला जर आधी तिचा कॉन्टॅक्ट नंबर सापडला तर माझं नाक कापलं जाईल. हो, टकल्या कुलकर्णी? मित्र आहे माझा. हा, आणि ते दुसरं नाव घेतलं ते कुमू. ती नको, राहू दे. त्यात काय सांगायला. हो, मैत्रीण आहे माझी, बालमैत्रीण. अचानक भेटली एकदा. अहो, आता कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? ते शिकायला आलेत, तुमच्या गोष्टी ऐकायला नाही. बरोबर आहे, त्या गोष्टीत तुला रस नसणारच. म्हणून तर व्हिजिटिंग कार्ड हरवलं. आता शोधणार कसं तिला? हे बघा, तुम्ही येताय का मी एकटी जाऊ? त्यात आणि ते कुलकर्णी वाटेत भेटले तर म्हणतील, बडबड करतीलच ते. तुम्ही एकट्याच फिरताय आणि ते घरी एकटे. कळ येतो मी. हा, कदम, काय तुम्ही जरा लवकर शिकून घ्या. एवढ्यात जाऊन येतो मी. म्हणजे काय, मी आल्यावर गप्पा मारता येतील काय? नको. काय म्हणजे मला हो म्हणायचं होतं, हा, पण आता नको. आता जरा हे शिकायचंय ना, जरा कम्प्युटर वगैरे. हरकत नाही, आम्ही लवकर येतो. अहो, आता चला. हो, चल चल, पुन्हा लवकर यायचंय आपल्याला. मग कदम बसा तुम्ही, आलो आम्ही. हा, चला. जय कुठे आहे? त्याला फोन करू का? आणि जर तो अदितीकडे असेल तर त्याला सांगायला हवं की मी येतेय. मी त्याला फोनच करते. नाही, नको. मी त्याला सरप्राईज देते. रिक्षा. वा काका, मस्त जमता येतं तुम्हाला. हो ना? कदम प्रगती आहे म्हणायची. आता शिक्षक असा मिळाल्यानंतर प्रगती होणार नाही. अण्णा, हे घ्या सूप. अख्खं ते काम करतायत, आता कशाला आणलं नाही, नाही, अण्णा, अण्णा, तुम्ही असं करू नका. माझ्यासाठी तुम्ही तुमच्या वेळा बदलू नका. आरोग्य महत्वाचं आहे. काम काय होतच राहील काय. आणि असंही तुम्ही खूप करता आमच्यासाठी. अहो, मी कुठे काय करतोय? जे काही करतायत ना ते सगळं केतकर काका करतायत.
मी सुद्धा परत जायचं म्हणत होतो, पण मलाही सोडायला तयार नाहीये. खरंय. जे केतकर कोणाचे कोण, पण लोकांना किती मदत करतात. हो तर काय हो कदम, आज वहिनी नाही आल्या? मुलं येत ना घरी म्हणून गेल्या असणार. खूप करायला लागतं हो त्यांना. ऑफिस सांभाळा, घर सांभाळा, अगदी तारेवरची कसरत करावी लागते. आजकाल सगळ्याच बायकांचं तसं झालंय. आमच्या आदितीचंच बघा ना. आता मी इथे आहे म्हणून थोडा आराम आहे तिला, नाहीतर विरार, नंतर वांद्रा, त्याच्यानंतर ऑफिस, दिवसभर धावपळ चालू असते बिचारीची. खूप सांभाळते, घर सांभाळते, ऑफिसमध्ये सगळ्यांना सांभाळते. मला तर किती सांभाळून घेते. काका, आज खूप महत्वाचा चॅप्टर शिकायचा. होईल. कसा जळतोय तो. सोनीचं कौतुक केलं ना तुम्ही, मुलाचं कौतुक केलं नाही. त्यामुळे काका, नंतर उशीर होईल म्हणून म्हणतोय. हो दे उशीर. आज ना कसं एकदम रिलॅक्स वाटतंय. केतकर नाहीयेत ना. केतकर असले की कुठला प्रश्न कधी आणि कसा विचारतील काही सांगता यायचं नाही, आणि मग आपल्याला उत्तर द्यायचं एक, आपण बोलून बसून दुसरं, सगळंच गोंधळ होतो. जेव्हा टेन्शन येतं. आज कसं एकदम रिलॅक्स वाटतंय. हाय जय. अगं, तिकडे काय उभी आहेस तू दारात? ये ना, ये. हाय जय. हा, हाय हाय. मग काका, मस्त वाटतंय ना इथे शिकायला? नाही. हं? आ काका, शिकाय. हा, शिकायला. हो हो, शिकायला. जुई, तू इथे कशी काय आलीस अशी? आता जय अरविंद काकांना शिकवताय म्हटलं, आपणही काही मदत केली तर त्यांना बरंच वाटेल ना. अच्छा. मला हो. शिवाय मला बाबांनाही भेटायचं होतं. नमस्कार बाबा, मी जुई. मी मागच्या वेळी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भेटायला आले होते, आठवतं? मी अदितीची मैत्रीण, अदितीच्याच ऑफिसमध्ये काम करते. मी आणि जय अदितीच्याच टीममध्ये होते. ओळखलं ना. नंदिनी मॅडम आल्या होत्या ना, त्या सांगत होत्या तुझ्याबद्दल. आमच्या आदितीची खास मैत्रीण आहेस ना तू. हो, खरं तर काल मी नंदिनी मॅडम सोबतच येणार होते. म्हटलं तेवढीच त्यांनाही सोबत होईल, पण त्यांना एकटीला जावं लागलं असणार ना. एकटीला कशाला? हे होते ना. दोघेही एकत्रच गेले. एकत्र? पण काका, तुम्ही तर सेंट्रलला. हा, म्हणजे कसं इथून एकत्र गेलो, आधी एकत्र स्टेशनवर गेलो आणि मग तिथून घरी गेलो. कालही उशीर झाला असेल ना घरी पोचायला. हो. आणि मुलंही वाट बघत बसली असतील तोपर्यंत. दोघही बाहेर
दोघं बाहेर? दोघं दोघं म्हणजे काय आहे की दोघं बाहेर जेवतात ना, मग त्यांना सांगितलं की बाहेर जेवू नका, डबा आणतोय म्हणून. त्यांची खूप धावपळ होते हो. घरचं बघा, ऑफिसचं बघा. त्यांची म्हणजे? नंदिनी घरी खूप काम करते आणि ऑफिसमध्ये पण काम करते ना, आणि त्यात इथे ही अण्णांना भेटायला आली म्हणून म्हणतात ते. आणि मग आम्हाला निघायला खूप उशीर झाला. खूप दगदग करते बिचारी. काका, हा हा शिकायला सुरुवात करूया. हो हो हो. म्हणजे तू महत्वाचं शिकवणार आहेस ना त्यांना. जुई तू चल ना आत. मी तुला सरबत देते आणि आपल्या गप्पाही होतील तिथे. तुला लवकर निघायचं असेल ना? हो. नाही. कशाला? कशाला? हो हो. हा हो हो हो